तुम्ही एखादी प्रॉपर्टी पाहिली, तुम्हाला ती आवडली पण आहे, तुमच्या फॅमिलीला पण ती आवडली आहे. समजा तुम्ही ती घेण्यासाठी 6 महिने घालवता, 1 वर्ष कधी कधी निघून जातं. फक्त आपण एक डिसिजन घेण्यासाठी एवढा वेळ लावतो. मग याच्यात काय होतं की त्या प्रॉपर्टीची प्राइस वाढत जाते. कधी कधी असं होतं की तुम्ही रिसेल प्रॉपर्टी घेत असाल, तर मग तुमच्या मनात हा एक प्रश्न येतो की यार ह्याचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही, टायटल क्लिअर असेल की नसेल. जर तीच प्रॉपर्टी तुम्ही न्यू मध्ये बुकिंग करत असाल, तर मग एक प्रश्न येऊ शकतो की यार ह्या बिल्डरची हिस्ट्री कशी आहे आणि महारेराचे सगळे रूल्स यांनी फॉलो केले असतील की नाही. हे सगळे क्वेश्चन्स येणं साहजिकच आहे ऍज अ बायर म्हणून. तुमच्या मनात एवढा हार्ड अर्न आपला मनी असतो. ज्या ब्रोकरला तुम्ही मदत म्हणून घेतलेला आहे, सो कधी कधी असं होतं की ते ब्रोकर तुम्हाला हेल्प करण्यापेक्षा बिल्डरचे सेल्समन म्हणूनच जास्त वागत असतात. सो जर तुमच्या सोबतही असं काही घडत असेल, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा. एक मित्रासारखा एक चांगला सल्ला मी तुम्हाला देईल. प्रॉपर्टी तुम्ही तीच घ्या जी तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलेली आहे. फक्त एक सजेशन म्हणून मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.